नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। पूजा स्थळाची शुद्धी। मित्रांनो, जेथे आपण श्री गणेशाची स्थापना करणार आहोत ती जागा अथवा ते पूजा स्थळाची शुद्धी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यासाठी आपण त्या खोलीतील केर काढावा, रूम स्वच्छ करावी। मित्रांनो, जर भूमीचा पृष्ठभाग मातीचा असेल तर ती भूमी शेणाने सारवावी। भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसल्यास ती भूमी स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी। आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीमध्ये गोमूत्र शिंपडावे। गोमूत्र उपलब्ध नसल्यास पाण्यामध्ये उदबत्तीची विभूती घालावी आणि ते पाणी खोलीमध्ये शिंपडावे। त्यानंतर खोलीमध्ये धूपही दाखवावा। मित्रांनो, अशा प्रकारे आपण ती जागा किंवा पूजास्थळ शुद्ध करू शकतो। अशा प्रकारे पूजास्थळाची शुद्धी होते। जलप्रोक्षण करणे। मित्रांनो, पूजास्थळ शुद्धीनंतर आपण जलप्रोक्षण करावे, अर्थात आपल्याला जे काही उपकरण लागणार आहेत त्यांची शुद्धी करावी। देवपूजेचे जे साहित्य आहे त्यांना घासून पुसून स्वच्छ करून घ्यावे। त्यानंतर त्यांच्यावर तुळशी पत्राचे किंवा दुर्वाने त्यांना जलप्रोक्षण करावे, अर्थात त्यांवर पाणी शिंपडावे। मित्रांनो, ही दुसरी पायरी आहे। जेव्हा आपण गणेश पूजन करतो तेव्हा पूजा स्थळाच्या शुद्धीनंतर जे काही साहित्य लागणार आहे त्याचे जलप्रोक्षण करून घेतो, ज्यामुळे त्याची उपकरणही शुद्ध होतात। श्री गणेश पूजन स्टेप 3 अर्थात पायरी 3। मित्रांनो, पूजास्थळ शुद्धीनंतर जलप्रोक्षण विधीनंतर तिसरी स्टेप किंवा तिसरी पायरी म्हणजे रांगोळी काढणे। मित्रांनो, रांगोळी पुरुषांनी न काढता स्त्रियांनी काढली तर अत्यंत शुभदायी आहे। ज्या देवतेची पूजा करणार आहोत तिच्या तत्वाशी संबंधित रांगोळी काढावी। देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्त असलेली रांगोळी काढावी। रांगोळी काढल्यानंतर तिच्यावर हळदी कुंकू वहावे, कारण गणेश तत्व आकर्षित आणि प्रक्षेपित करण्यासाठी सात्विक रांगोळ्या आणि त्यांमध्ये भरायचे रंग हे महत्त्वाचे असतात, जे दैवी तत्वांना आकृष्ट करतात। श्री गणेश पूजन स्टेप 4 अर्थात पायरी 4 शंखनाद। शंखनाद करताना उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागे झुकून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा। श्वास मुख्यतः छातीत भरून घ्यावा। त्यानंतर शंखध्वनी करण्याचा प्रारंभ करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा। शक्यतो शंख एका श्वासातच वाजवावा। शंखिणीचा ध्वनी करू नये। श्री गणेश पूजन स्टेप 5 पायरी 5 आसनस्थ। मित्रांनो, देवपूजेला बसण्यासाठी आपण आसनस्थ होणे महत्त्वाचे आहे। देवपूजेला बसण्यासाठी पाट घ्यावा। हा पाट लाकडी असावा। तो 2 फळ्या जोडून न बनवता अखंड असावा। त्याला लोखंडी खिळे मारलेले नसावेत। पाटाखाली रांगोळी काढलेली असावी। मित्रांनो, आजकाल लोकांना जे काही मिळते त्याप्रमाणे लोक आसनस्थ होतात, पण असे करू नये, कारण लाकूड हे स्थिर असते आणि स्थिर राहते, ज्यामुळे पूजेमध्ये अडथळा येणार नाही। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।